शहरात दूषित पाण्यामुळे जीवाला धोका निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगलेली असतानाच आता पूर्व भागातील कुचन नगरात मैला मिश्रित ड्रेनेजचे पाणी आल्याने स्थानिक रहिवाशांकडून पालिकेच्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे। कुचन नगर परिसरातील झोपडपट्टीत दूषित पाणी पुरवठा होत आहे। वेळीच ठोस अशी उपाययोजना पालिकेने करावी अशी वारंवार मागणी केली जात होती, पण पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली नसल्याची खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली। मी तिथं गिरी झोपडपट्टीत दत्तनगरमध्ये राहणार आहे, शिवान मंदिराच्या पाठीमागे, आणि गेले 1.5 महिने 2 महिन्यापर्यंत पाणी असं घाण पाणी यायला लागलं आहे। साहेबांना सांगितलं होतं त्यांनी दुर्लक्ष करायला आहे, नगरसेवकाला सांगितलं होतं त्यांनी दुर्लक्ष करायला आहे। खड्डा खोदलेला आहे पण पाणी तसंच घाण यायला लागलं आहे आणि व्हिडिओ की तुम्हाला दाखवणार आहे। असं पाणी कसं नाही, गटराचं पाणी जास्त आलं, वास यायला लागलं पाणी म्हणलं तर किती दिवस फिल्टरचं पाणी पिवलं आम्ही? हां, मग साहेबांना सांगून काय उपयोग नाही। मग तसं म्हणलं तर आम्हाला दुरुस्ती म्हणलं तर नवीन पाईपलाईन घालून द्या आम्हाला, एवढंच आहे आम्हाला। मी कुचनगरचे रहिवासी नरसाई रामाया कोंडा हे आमचं घर आहे, पण सगळं नळ कालच्यापासून आम्हाला पाणी आलं, सगळ्यांचं बंद झालं, पण आमच्याकडे अजून गटरीचे पाणी येतेच। ते कुठं लीक झालं ते काय झालं ते आता आपण अधिकाऱ्यांना सांगितलं। ते किती दिवसापासून असं पाणी? आता आम्हाला 10 दिवस झाले। आता मागच्या 5 दिवसाखाली पाणी आलं होतं, आम्ही चालू करून बघितलं तर आमच्याकडे अजून पाणी येत आहे। आणि परवा मी रविवारी आमच्या नगरसेवक बिरू मेंबरला सांगितलं की सर आमच्याकडे अजून पण पाणी येते, तर पण तो पण ड्रेनेज लाईनचं घाण पाणी येतो म्हटलं, तर त्यांनी ठीक आहे आम्ही पाठवतो अधिकाऱ्यांना म्हटलं। मग त्यांनी आज येऊन चेक केलं, तर मग त्यांनी पुढचं बघतो म्हटलं। पालिका प्रशासन दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे असा आरोप विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला। आता मी सोलापूर माझे सोलापूर सामाजिक संस्थेच्या वतीने 1.5 महिनाभरात 177 झोपडपट्ट्या जनसंपर्क दौरा काढला। त्यामध्ये अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे की अस्वच्छतेमुळे आणि इतकं घाणी साम्राज्य आहे की त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचा जो प्रदूषण होतो, जे रोगराई निर्माण होती, ते पूर्णपणे सोलापूर शहरवासीला जीवावर धोका निर्माण झालेला आहे। म्हणून सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता अभियान राबवा अशा प्रकारची मागणी माननीय आयुक्त ओंबाचे साहेबांना समक्ष भेटून 26 मार्च रोजी निवेदन दिला। आतापर्यंत कुठलीही स्वच्छता झालेली नाही, म्हणून आमच्या जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेत्रे कुटुंबीय जिया आणि मीना अशा 2 मुली मेले। आता अचानकपणे काल पाणी अशा प्रकारचा आला की ते 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मेले, पण